हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आज मी व्हिडिओ जरा सकाळी स्टार्ट करते कारण आम्हाला आता वणीच्या गडावर जायचं आहे. इथून वणीचा गड हार्डली 1 तास लागतो. सो आम्ही आता निघत आहोत. नंतर गर्दी होऊन जाईल आणि उन्हाचं कुठे जाऊ वाटत नाही, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी जाऊन दर्शन घेऊन येऊ, कारण जवळ आलोच तर जाऊन येऊयात. सो चला तर मग तुम्हाला पण मी वणीच्या गडाचं आता दाखवते व्हिडिओ. मोठी नाही का? बाशी वाटते नाही ना, बाशी वाटते. साईज पण छोटी आहे, नको. बाशी वाटते, जाऊ. छोटी तर पक्की मिठी लागत. मलबेरी नाही आवडली त्याला, स्ट्रॉबेरी आवडते. निदान आवडली बच्चू? छान आहे का? हो ग मनी, छान छान करतोय. ही साईज पण महाबळेश्वरला हीच एवढी मोठी असते. आम्ही अजून काय घेतलं? इंग्लिश चिंच. आमच्या तिकडे त्याला बोरं कमली म्हणतात. आमच्या शाळेत मोठं झाड होतं याचं. सुट्टी झाली का आम्ही तोडून खायचो. अजून लहानपणी काय करायचं, मी बी असते त्याची सोलून घट्ट करून खायचो. पैसे भेटतात असं म्हणायचे. तिथे आतमध्ये जाऊ ना, इथून साडी घ्यावी लागेल ना. चलो, झाली झोपा. आता चैत्र नवरात्री चालू होती तर इथे एवढी गर्दी होती. हे बघा, येणाऱ्या भाविकांसाठी अशा रांगा असतात ना, ते असे कठडे तयार केले होते. पण आता काही नाही, आता नॉर्मल झालंय. नवरात्रीत जास्त गर्दी होती. देवीसाठी ही येल्लो साडी, गजरा घेतलाय. चलो, आपण पोहोचलो. बंदर पण बंदर माकडं बघ किती येतात. शनू इकडे बघ, मंकू या साईडला. इकडे इकडे. ओ चला बडा. बापरे, तरी सुद्धा बरीच गर्दी. मला वाटलेलं नवरात्र संपलाय तर गर्दी कमी असेल, बट तरी सुद्धा इथे खूप रांगा आहेत. अजून तरी 10 मिनिटं लागेल आम्हाला. गर्दी बरीच आहे. जय. बापरे, दिसते का देवी? आरती होते आता. देवी बदलत असतील, नाही तर मग नैवेद्य दाखवत असतील. साडी सकाळी चेंज होते वाटतं. आता नैवेद्य दाखवत. दुपारचा 12चा जेवणाचा टाइम आहे ना आपला, तर देवीला पण नैवेद्य दाखवतात. पडला का पाणी फिरतं. छान दर्शन झालं. सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. नाही राहिला, थांबा. सर्वांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली. बरोबर अशी आहे माऊ. दुसरी घे, काहीतरी दुसरी घे, तशी सेम आहे तुझ्याकडे. JCB घेतो का ही इकडची? आई ती ट्रेन काढा बरं. ही अशी आहे, ती तेच घेतोय. दुसरी बघ माऊ. थ्रो कर पटकन. थ्रो. उद्या जाऊन आता बोर झालं. आता घरी जाऊ वाटतंय. आता आमचं जस्ट जेवण झालं. आम्ही इथे जेवायला थांबलेलो. आता रूमवर जातो, थोडासा आराम करतो आणि बघू संध्याकाळी तिथल्याच गेम झोनमध्ये, नाही तर मग स्विमिंगला जाऊ.